विद्यार्थ्यांकरिता पालक गुरुजन आणि महापुरुषांचा विचार व वारसा गुरुस्थानी असल्याचं प्रतिपादन अजित जाधव यांनी केले। त्यागमूर्ती रमाई आंबेडकर यांच्या 128व्या जयंती निमित्त जिल्हा परिषद शाळा मुली लोणंद येथे अभिवादन कार्यक्रम प्रसंगी प्रतिपादन केले। सुजन फाउंडेशन व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी जयंती महोत्सव समितीच्या वतीने त्यागमूर्ती रमाई आंबेडकर यांची 128वी जयंती आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी जयंती साजरी करण्यात आली। या प्रसंगी त्यागमूर्ती रमाई आंबेडकर व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आले। कार्यक्रमाचे प्रास्ताविक नवनाथ क्षीरसागर यांनी केले। सुजन फाउंडेशन यांच्या वतीने क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, राजमाता जिजाऊ, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर व रमाई या जीवन चरित्र पुस्तिकेचे विद्यार्थ्यांना वाचन चळवळ सुदृढ करण्यासाठी वितरित करण्यात आले। जिल्हा परिषद मुलींची शाळा यांना अजित जाधव अध्यक्ष सुजन फाउंडेशन यांच्या वतीने भारतीय संविधान अमृत वर्षा निमित्ताने संविधान प्रास्ताविका भेट देण्यात आली। मुख्याध्यापिका सौ छाया क्षीरसागर यांनी जयंतीच्या निमित्ताने मुलांना वाचनाची आवड निर्माण होण्यासाठी तसेच वाचन चळवळ वृद्धिंगत होण्यासाठी सुजन फाउंडेशनच्या कार्याचे विशेष कौतुक केले। या प्रसंगी सौ मृणाल जाधव, सौ स्वाती सरक, सौ सारिका ढेमरे, वनस्थळी कार्यकर्त्या रजनीताई शिंदे, पत्रकार निखिल राऊत उपस्थित होते। जिल्हा परिषद मुलींची शाळा लोणंदचे उपशिक्षक श्री गणेश काबळे यांनी सुजन फाउंडेशन व अजित जाधव यांच्या माध्यमातून थोर महापुरुषांचे विचारांचा प्रसार कार्याचं अभिनंदन केले तसेच उपस्थितांचे आभार मानले। आवाज माणदेशाचा, माणदेशातील प्रत्येकाचा, माणदेश प्राईम। सबस्क्राइब करा आणि अपडेट रहा। नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनचं बटन दाबा। धन्यवाद।